श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांना मनपूर्वक नमस्कार करून आजच्या या पवित्र संदेशाची सुरुवात करूया. आजचा हा संदेश कोणत्याही योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाही, तर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर एक क्षण शांत बसा आणि मनापासून स्वामीचे नाव घ्या. कारण प्रत्येक क्षणामागे परमेश्वराची एक अदृश्य योजना असते. कधी कधी आपल्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्या आपल्याला साध्या वाटतात, पण त्या आपल्या जीवनाचा मार्ग बदलण्याची सुरुवात असू शकतात. थांब, मोठी चूक करू नको. स्वामीवर विश्वास नाही का? देवाच्या इच्छेने हा संदेश तुझ्या समोर आला आहे. अनेक दिवसापासून तुझ्या मनात एक वेदना आहे. काही गोष्टी तू कोणालाही सांगू शकला नाहीस. कुटुंबाची चिंता, आर्थिक अडचणी, मुलाच्या भविष्याची काळजी, मनातील अस्वस्थता, केलेल्या कष्टाचे फळ का मिळत नाही हा प्रश्न आणि देवाच्या दर्शनाची ओढ, हे सर्व परमेश्वराला ज्ञात आहे. मनातील प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक शब्द हा देवापर्यंत पोहोचते. श्रद्धेने केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. असा हा संदेश कोणालाही घाबरण्यासाठी किंवा भविष्य निश्चित सांगण्यासाठी नाही, तर श्रद्धा, धैर्य आणि सत्कर्म याची आठवण करून देणार आहे. संकट कायमची नसतात. संयमप्रमाणे प्रयत्न करा आणि ईश्वर भक्ती याचा मार्ग झाला तर जीवनात हळूहळू सकारात्मक बदल घडू शकतात. स्वामी समर्थांनी नेहमीच भक्तांना धैर्य, विवेकाने कर्म करण्याची प्रेरणा दिली आहे. जर तू अनेक वर्ष कष्ट करत असशील तर निराश होऊ नकोस. योग्य वेळी कष्टाचे फळ मिळते. घरातील वातावरण सुधारण्यासाठी प्रेम, परिश्रम आणि श्रद्धा याची जोड आवश्यक असते. मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना चांगले संस्कार, शिक्षण आणि प्रामाणिकपणाची शिकवण दे. गरिबी असो वा संकट, ते कायमचे राहत नाही. मेहनत, योग्य निर्णय आणि स्वामीच्या कृपेवर विश्वास ठेवून पुढे चालत राहणारा माणूस एक दिवस नक्कीच उभा राहतो. आज या संदेशामार्फत एक अमूल्य मार्गदर्शन मिळतो. नीती सोडा, नकारात्मक विचार सोडा, दुसऱ्याचा मत्सर सोडा आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेव. रोज काही क्षण स्वामीचे स्मरण करा. आई वडिलाचा आदर करा. सत्याचा मार्ग सोडू नकोस आणि कोणाच्याही वाईटाची इच्छा करू नकोस. अशा जीवनातून मनाला शांती आणि आयुष्याला दिशा मिळते. चला आता स्वामी समर्थ महाराजाच्या दिव्य शिकवणीचा पुढील भाग ऐकूया. स्वामी भक्तांनो, जीवनात असा एक क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. चारही बाजूने संकटे, मनात भीती येते, डोळ्यात अश्रू आणि पोटावर एकच प्रश्न असतो, स्वामी आता माझे काय होणार? पण लक्षात ठेवा, जेव्हा माणसाला वाटते की सर्व काही संपले आहे, तेव्हाच अनेकदा परमेश्वर नव्या सुरुवातीची दारी उभारत असतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा सोडू नका. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. अनेक लोक परमेश्वराकडे फक्त मागण्यासाठी जातात. मला हे दे, मला ते दे, माझे दुःख दूर कर, माझे संकट संपव. पण जो भक्त देवाकडे फक्त प्रेमाने जातो, त्याला देव मागण्यापेक्षा अधिक देतो. मन शांती, योग्य बुद्धी, धैर्य आणि योग्य मार्गावर चालण्याचे प्रेरणा करणार. खरी संपत्ती ही फक्त पैशात नसते, तर समाधानात असते. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझ्या हातून कोणाचे अश्रू पुसले गेले, कुणाच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे हसू आले, कोणाला तुमच्यामुळे आधार मिळाला, तर समजा तुझी भक्ती माझ्यापर्यंत पोचली. म्हणून जीवनात शक्य तितके चांगले कर्म करत राहा. दुसऱ्याला मदत करण्यासाठी नेहमी श्रीमंत असल्याची गरज नसते. प्रेमाने दोन शब्द लिहिणारा एखादा प्रामाणिक साथ हे देखील मोठी सेवा असते. आज अनेक जण म्हणतात,
मी खूप पूजा करतो पण माझ्या जीवनात काही बदल दिसत नाही. भक्तांनो, फक्त पूजा करून चालत नाही. पूजेसोबत विचार हे पवित्र असले पाहिजेत, वागणूक ही नम्र असली पाहिजे आणि कर्म हे प्रामाणिक असले पाहिजे. जर मनात राग, मत्सर, अहंकार आणि द्वेष भरलेला असेल तर बाहेरून केलेली भक्ती अपुरी पडते. म्हणून प्रथम मन शुद्ध करा, कारण स्वामींना तुमचा आवाज ऐकू येण्यापूर्वी तुमचे मन दिसते. कधीही दुसऱ्याचं हक्क हिरावून घेऊ नका. खोटे बोलून यश मिळवण्याचा प्रयत्न करू नका. कोणाचा विश्वास तोडू नका. आई वडिलाचा अपमान करू नका. गरजू व्यक्तीची थट्टा करू नका. लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येक कर्माचे परिणाम असतात. म्हणून असे कर्म करा की रात्री झोपताना मन शांत राहील आणि सकाळी उठताना चेहऱ्यावर आत्मविश्वास असेल. भक्तांनो, आज तुम्ही या संदेशापर्यंत पोचला आहात यासाठी मी तुम्हाला एक छोटी विनंती करतो. पुढील काही क्षण मन शांत ठेवा. मोबाईलवरील इतर गोष्टी बाजूला ठेवा आणि स्वामी समर्थाचे नाव मनात घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करत राहा. हा संदेश ऐका. श्रद्धेने केलेले स्मरण मनाला स्थिर करते आणि सकारात्मक विचार बळ देते. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत जीवनात अशी कोणती 5 तत्वे आहेत जे प्रत्येक स्वामी भक्ताने अंगीकारली तर त्याच्या जीवनात आत्मविश्वास, समाधान आणि योग्य दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संदेश प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोचत आहे. स्वामी सांगतात, बाळा, संकटे ही तुला तोडण्यासाठी नाही तर तुला अधिक साक्षात बनवण्यासाठी असतात. जसे सोने अग्नीत तापल्यावर शुद्ध होते, तसे आपल्यावर भक्तीचे जीवन हे परीक्षेमधून अधिक तेजस्वी बनते. म्हणून आज जे दुःख दिसत आहे ते कायमचे नाही. धीर धर, प्रामाणिकपणे कर्म करत राहा आणि ईश्वरावर विश्वास ठेव. तू अनेकदा विचार करतो, मी इतकं पूजा केलं, इतकं प्रार्थना केलं तरी माझ्या आयुष्यात बदल होत नाही. याचे उत्तर स्वामी समर्थ शिकवणीत आहे. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. बी पेरल्याबरोबर झाड तयार होत नाही. त्याला पाणी, काळजी आणि वेळ लागतो. त्याचप्रमाणे प्रार्थनेचे फळ ही योग्य वेळी मिळते. म्हणून अधीर होऊ नकोस. घरातील अडचणी असतील तर निराशेने बसू नकोस. प्रामाणिक परिश्रम सुरू ठेव. योग्य नियोजन कर. अनावश्यक खर्च टाळ. खरा प्रेम, एकता आणि विश्वास. जग जिथे प्रेम, परिश्रम आणि सदाचार असतो तिथे सुखाची पावले हळूहळू पडू लागतात. हे स्वामीचे मार्गदर्शन आहे. ज्याच्या मनात मुलाच्या भविष्याची चिंता आहे त्यांनी भीतीपेक्षा संस्कारांना महत्त्व द्यावे. मुलांना सत्य, प्रामाणिक मेहनत आणि देवी भक्तीचे मूल्य शिकवावा. त्यासोबत वेळ झालं त्यांना योग्य मार्ग दाखवा. प्रामाणिक परिश्रम सुरू ठेव. योग्य नियोजन कर. अनावश्यक खर्च टाळ. खरा प्रेम, एकता आणि विश्वास. जग जिथे प्रेम, परिश्रम आणि सदाचार असतो तिथे सुखाची पावले हळूहळू पडू लागतात. हे स्वामीचे मार्गदर्शन आहे. ज्याच्या मनात मुलाच्या भविष्याची चिंता आहे त्यांनी भीतीपेक्षा संस्कारांना महत्त्व द्यावे. मुलांना सत्य, प्रामाणिकपणे मेहनत आणि देवी भक्ती याचे मूल्य शिकवावे. त्यासोबत वेळ झालं त्यांना योग्य मार्गदर्शन दाखवावा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.